जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पेडणकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की मिक्सचर अँड एलिगेशन, ज्याला आपल्या मराठीमध्ये मिश्रण आणि जोडणी किंवा त्याला संलग्नता असे म्हणतात. तर मिश्रण यावरील प्रश्न आपल्याला जास्त करून पाहायला मिळतात ते गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये. तर मिश्रण हा एक अशा प्रकारचा आहे की ज्याला समजून आणि व्यवस्थितरित्या जर मांडणी केली तर आपण याला काही सेकंदामध्ये आपण याला सॉल्व्ह करू शकतो. तर आपण आता वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्या या प्रकरणाला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रश्न आहे, 63 लिटर दूध आणि पाणी यांच्या मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण 7:2 दिले आहे. या मिश्रणात किती पाणी मिळवावे? आपण इथं चुका करतो की आपल्याला काय मिळवलंय हे बघणं खूप जरुरी आहे. पाणी मिळवावे म्हणजे प्रमाण 7:4 होईल. तर बघा आपण काय करूया, इथे लिहूया मिल्क आणि इकडे लिहूया वॉटर. तर आपल्याला पहिले काय दिलेलं आहे, दूध आणि पाण्याचं मिश्रण. तर दूध आणि पाण्याचं मिश्रण किती दिलेलं आहे आपल्याला, 7:2. त्यानंतर ते म्हणते या मिश्रणात किती पाणी मिळवावे, म्हणजे त्याचं प्रमाण 7:4 होईल. बघा आपल्याला काय मिळवलंय, पाणी. मग पाण्याचाच रेशो वाढलेला पाहिजे, जे की दूध हे स्थिर असायला पाहिजे आणि इथं दिसते की दूध स्थिर आहे. मग आपण जर बघितलं किती लिटर होतं, 63 लिटर. पण इथं जर बघितलं तर याचं मिश्रणाचं होतं 9, पण आपल्याला ते दिलंय 9 नसून ते आहे 63 लिटर, म्हणजे त्याच्या 7 पट. तर आपल्याला बघायचं पाणी हे 2 नसून याच्या 7 पट म्हणजे 14 लिटर. तर काय म्हणते ते, किती पाणी मिळवावे म्हणजे प्रमाण 7:4 होईल. तर आपल्याला पाणी मिळवायचे 14 लिटर. पाणी मिळवायचे 14 लिटर. बघा पहिले जे मिश्रण होतं आपल्याला दिलेलं 7:2, याचं प्रमाण झालं 9. पण ते 9 9तून 63 होतं, मग याच्या 7 पट. मग याच्यातलं जे पाणी टाकलं, जे प्रमाण झालेलं होतं, याच्यात किती टाकलंय मग 2, आणि त्याला जेवढं हे केलं गुणायचं, आपलं उत्तर येते 14 लिटर. आपला दुसरा प्रश्न आपल्या समोर दिलाय, 42 लिटर दूध आणि पाणी यांच्या मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण 9:5 आहे. या मिश्रणात किती पाणी ओतावे? ओतावे, मिळवणे, टाकले सारखंच आहे. पाणी ओतावे म्हणजे प्रमाण 3:4 होईल. तर मगाच्या सारखाच आपण प्रश्न सोडून घेऊया, मिल्क आणि वॉटर. जे प्रमाण होतं आपलं 9:5 दिले आणि पाणी टाकल्यानंतर ते प्रमाण व्हायला पाहिजे 3:4. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रॉब्लेम झालाय. बघा आपल्याला काय टाकलंय आपण, पाणी. मग पाण्याचं प्रमाण वाढलं हे ठीक आहे, पण रेशोचं दुधाचं प्रमाण हे कमी झालंय, जे की ते स्थिर राहायला पाहिजे होतं. कारण आपण पाणी टाकलंय, ना की दूध टाकलंय. मग दुधाचं प्रमाण सेम राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर याला इथं 3 न गुणावं लागेल, तर याला सुद्धा 3 न गुणावा लागेल. बघा मग इथं दुधाचा रेशो झाला 9 आणि आता इथं पाण्याचा रेशो झाला 12. दूध आता आपलं समान झाले, कारण आपण पाणी टाकलंय, ना की दूध टाकलंय. मग बघा बरं याचं काय होते, 9 आणि 5 होतात 14, आणि याच्यातला फरक जर पाहिला तर 7. पण हे 14 लिटर नसून हे होतं 42 लिटर, म्हणजे त्याच्या 3 पट. तर मग हे 7 पट नसून याच्या 3 पट परत करायचं, तर 7 त्रिक 21 लिटर. किती, 21 लिटर. मग या मिश्रणात किती पाणी ओतावे म्हणजे प्रमाण 3:4 होईल, तर ते प्रमाण टाकायचं आपल्याला 21 लिटर. एक गोष्ट लक्षात घ्या, काय टाकलंय तर त्या पद्धतीत रेशो बदलायला पाहिजे, आणि ज्याचं दिले नाही त्याचा रेशो बदलायला नव्हता पाहिजे. इथं बदललेला होता, आणि दुधाचा रेशो आपण सेव्ह करण्यासाठी इकडं 3 न गुणले आणि आपलं प्रमाण सांगतो, अपूर्णांक सांगतो. जर एकदा ज्या संख्येला 1 गुणले त्याच संख्येला दुसऱ्या संख्येने सुद्धा गुणायचं. तर आपल्या बोर्डवर आपला पुढील प्रश्न, 44 लिटर दूध आणि पाणी यांच्या मिश्रणात दूध आणि पाणी यांचे प्रमाण दिलेले आहे 6:5. या मिश्रणात किती पाणी मिळवावे? बघा परत पाणी मिळवलंय, किती पाणी मिळवावे म्हणजे प्रमाण 2:3 होईल. परत पाणी टाकायचं, म्हणजे काय करायचं आता, मिल्क आणि वॉटर. जे सुरुवातीला आपण दिलेलं होतं 6:5, पाणी मिळवल्याच्या नंतर ते प्रमाण व्हायला पाहिजे होतं 2:3. पण टाकलंय काय, पाणी. ठीक आहे, पाण्याचं वाढलं ठीक आहे, पण इथं दुधाचं कमी झालंय, जे की स्थिर राहायला पाहिजे होतं, कारण आपण पाणी टाकलं. मग दुधाचं स्थिर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर याला 3 न गुणावं लागेल, तर याला सुद्धा 3 न गुणावा लागेल. बघूया मग, 3 दुनी 6. आता बघा दुधाचा रेशो समान झाला,
आणि 3 त्रिक 9. पण ते म्हणते की मिश्रण जे आहे त्या मिश्रणाचं 44 लिटर आहे, पण याचं मिश्रण पाहिलं तर 11 लिटर दिले. पण हे 11 लिटर नसून हे 44 लिटर दिले, म्हणजे याच्या 4 पट. तर हे 4 नसून याच्या 4 पट आहे, जे की होतं 16 लिटर. म्हणजेच आपल्याला किती पाणी टाकावे लागेल? 16 लिटर पाणी टाकावे लागेल. तर पहा पुढील प्रश्न बोर्डवर. 200 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 17:3 आहे. मिश्रणात काही दूध टाकल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, आधीच्या प्रश्नामध्ये पाणी टाकलं होतं, आता इथं दूध टाकले. दूध टाकल्यानंतर या मिश्रणाचे प्रमाण 7:1 होईल, तर दूध किती मिळविल्या गेले? बघा, मिल्क आणि वॉटर. तर सुरुवातीला किती प्रमाण होतं? 17:3. आणि नंतर टाकल्यानंतर किती झालं? 7:1. बघा, बदलायला काय पाहिजे होतं? फक्त दुधाचं जे बदलले, इथं पाण्याचं सुद्धा बदलले. तिथं पाणी सुद्धा बदलले, जे की बदलायला नव्हतं पाहिजे. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? मग पाण्याला स्थिर करण्यासाठी इथं 3 न गुणावं लागेल, तर इथं सुद्धा 3 न गुणावं लागेल. बघा, वरती 3 आहे, मग 3 एके 3, मग 7 त्रिक 21 आणि 3 एक 3. पाणी बदललं का? आता पाण्याचा रेशो समान झाला. मग ते काय म्हणते की दूध टाकल्यानंतर आता टोटल जर बघितलं आपण तर होते 20. जे आधीचं मिश्रण होतं 20, पण ते म्हणते ते 20 नसून 200 लिटर होतं, म्हणजे याच्या 10 पट आहे. मग हे दुधाचं प्रमाण जे आहे हे 4 पट नसून, आता 17 वरून 21 झालं म्हणजे 4 वाढलं, मग हे 4 नसून याच्या 10 पट आहे, म्हणजे किती? 40 लिटर. 40 लिटर. तर दूध किती मिळविल्या गेले? तर दूध 40 लिटर मिळविल्या गेले. प्रश्न बोर्डवर. 60 लिटर दूध आणि पाणी यांच्या मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण 2:1 आहे. या मिश्रणात किती पाणी राहिले? पाणी मिळवावे. बघा, 60 लिटर दूध व पाणी यांच्या मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण 2:1 आहे. या मिश्रणात किती पाणी मिळवावे, म्हणजे याचे प्रमाण 1:2 होईल. इथं लिहू मिल्क वॉटर. जे सुरुवातीचा रेशो आहे आपला 2:1 आणि नंतरचा रेशो आहे आपला 1:2. काय टाकायला सांगितलंय? पाणी. पाण्याचं बदललं, ठीक आहे. इथं दुधाचं पण बदलले, जे स्थिर राहायला पाहिजे होतं. म्हणजे इथं 2 होण्यासाठी काय करायचं? 2 न गुणायचं, तर इकडे सुद्धा 2 न गुणायचं. मग किती होईल? बे एके बे आणि बे दुने 4. मग सुरुवातीचं जे मिश्रण होतं ते किती होतं? 3. पण ते म्हणते ते 3 नसून ते 60 लिटर होतं. किती लिटर होतं? 60 लिटर. तर याच्या किती पट आहे? 20 पट आहे. मग जे मिश्रण ऍड झालं, इथं सुद्धा 3 नसून याच्या 20 पट, म्हणजेच हे सुद्धा 60 लिटर. मग काय म्हणते ते? या मिश्रणात किती पाणी मिळवावे, म्हणजे याचे प्रमाण 1:2 होईल, तर त्याच्यामध्ये पाणी मिळवावं लागणार आहे आपल्याला 60 लिटर. पुढील प्रश्न. 85 लिटर दूध व पाणी यांच्या मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण 27:7 आहे. या मिश्रणात किती पाणी मिळवावे, म्हणजे याचे प्रमाण 3:1 होईल? तर बघा, मिल्क वॉटर 27:7. नंतर पाणी मिळवण्याच्या नंतर तो रेशो झाला 3:1. तर पाणी टाकले, पाण्याचा रेशो ठीक होता. याचा तर इथं पण रेशो चेंज झाला, जे की व्हायला नव्हता पाहिजे. म्हणजे 27 होण्यासाठी इथं 9, तर इथं सुद्धा आपल्याला 9 करावं लागेल. म्हणजे 9 त्रिक होता तो 27 आणि रेशो 9:1. पण ते म्हणते सुरुवातीचं जे लिटर होतं, पण सुरुवातीचं मिश्रण जे आपल्याला इथं दिले ते झाले 34, आणि ते म्हणते 34 नसून ते हे 85. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं जे आपला रेशो येणार आहे तो कसा येणार आहे? तर पॉइंट मध्ये येणार आहे. आपण याला दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करूया. याच्यातला फरक कितीचा आहे? 2चा.
मग आपण याला अशा पद्धतीत लिहू शकत नाही का? गुणाकारामध्ये करायचे 85:34 आणि आपला एक नियम आहे समीकरणाचा, गुणाकाराचं रूपांतर भागाकारात होते म्हणजे बे एक बे आणि 17 दोन्ही 34 आणि इथं येते 17 एक 17, 17 पाचा 85. मग ते म्हणते या मिश्रणात किती पाणी मिळवावे? तर या मिश्रणामध्ये 5 लिटर पाणी मिळवावे लागेल. बघा पॉइंट मध्ये चालले, त्याला आपण जशाला तसं इथं घेतलंय, म्हणजेच याचं रूपांतर कसं केलंय आपण 85:34. 85:34 आणि ते सरळ इथं मांडलं आणि आपण त्याची पुढची क्रिया केली. तुम्हाला फक्त एक लक्ष देणं बाकी, कशात बदल केलाय, काय मिळवलंय आणि काय विचारले. बघा दूध विचारलं तर दुधाचं काढा, पाणी विचारलं तर पाणी. पण जे विचारले त्याचाच रेशो चेंज व्हायला पाहिजे, ना की दुसऱ्याचा. बघा इथं दुसऱ्याचा चेंज झालेला तर 3 दिलता, आपण त्याला सेम करून टाकला. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डवरील समोरचा प्रश्न पहा. बघा यामध्ये थोडासा त्यांनी चेंजेस केलेला आहे. म्हणजे काय केलं बघा, आपल्याला पहिले मिश्रण एकत्र देत होते 85 लिटर 80 लिटर जे काय असेल ते, पण आता त्यांनी डायरेक्ट लिहिले की एका मिश्रणात दूध आणि पाणी, दूध आणि पाणी यांचे प्रमाण दिलेले आहे आपल्याला 9:4 आणि यामध्ये 4 लिटर पाणी टाकले. एक लक्षात घ्या, 4 लिटर पाणी मिळवले. पाणी किती मिळवले? 4 लिटर. तर हे प्रमाण 3:2 झाले. 3:2 होते. तर सुरुवातीला हे मिश्रण किती होते? मग पाणी टाकल्याच्या नंतर पाण्याचा रेशो बदलला ठीक होता, पण दुधाचा बदलायला नव्हता पाहिजे. मग दुधाचा आपल्याला रेशो स्थिर करण्यासाठी 9 कधी होतील? जेव्हा या 3 ला 3 न गुणू, तर याला 3 न, तर याला सुद्धा 3 ने. मग 3 त्रिक 9 आणि 2 त्रिक 6. तर बघा कितीचा फरक पडला? 2 चा फरक पडला आणि सुरुवातीचा फरक कितीचा होता? 13चा. ठीक आहे. पण ते म्हणते की मिश्रण एकूण किती होते? सुरुवातीला ते मिश्रण किती होते? आपल्याला ते माहिती नाही. पण त्यांनी एक सांगितले की यामध्ये 4 लिटर पाणी टाकले होते. पण ते म्हणते की इथं 2 लिटर पाणी टाकले. पण हे 2 लिटर पाणी नसून हे 4 लिटर पाणी टाकले, म्हणजे याच्या दुप्पट आहे. याच्या दुप्पट आहे. तर मग हे सुरुवातीचं जे मिश्रण ते 13 नसून याच्या दुप्पट दिले, तर ते होईल 26 लिटर. म्हणजे काय? तर सुरुवातीला हे मिश्रण 26 लिटर होते. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळेच्या अभावी आपण इथं फक्त काही 7 वगैरे काही प्रश्न पाहिले. आपण याचा दुसरा भाग लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच सबस्क्राईब बटनच्या बाजूलाच बेल आयकॉनचं सुद्धा आहे, त्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. तुर्तास मी इथे थांबतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद.